शिवसेना कार्यकर्ताओं ने बुल्ढाना जिले के शेगांव में छत्रपति शिवाजी महाराज चौक पर मस्सा जोग की सरपंच हत्या मामले में आरोपी वाल्मीकि कराड की प्रतिमा पर जूते मारकर विरोध जताया। मस्सा जोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या के आरोपी वाल्मीकि कराड को फांसी की सजा देने की मांग को लेकर शिवसेना कार्यकर्ताओं ने बुल्ढाना जिले के शेगांव स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आरोपी वाल्मीकि कराड की प्रतिमा पर जूते मारकर घटना का विरोध किया। सरपंच संतोष देशमुख की हत्या के मामले का वीडियो और तस्वीरें वायरल हो गई है। आरोपियों ने सरपंच देशमुख की बेरहमी से हत्या कर दी। इस घटना के विरोध में शिवसैनिक आक्रामक हो गए। शिवसैनिकों ने प्रतिमा को जूते मारकर अपना गुस्सा जाहिर किया। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आमचे सरपंच मत्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसैनिक व सरपंच इथं जमलेला आहोत। गेल्या काही दिवसाच्या पूर्वी ज्या निर्गुण पद्धतीनं वाल्मीकि कराडचे जे गुंड होते त्यांनी जो संतोष देशमुख सरपंच यांची हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक जमलेले आहोत। आज महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एका सरपंचाचा निर्दयपणे हत्या होते आणि एक खंडणी बहादर वाल्मीकि कराड सारखा माणूस त्याचे गुंड पाठवून त्याची निर्दय हत्या करतो, त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारतो, त्याच्या अंगावर लघुशंका करतो। अशा निर्दयपणे त्या संतोष देशमुख यांची त्यांनी हत्या केलेली आहे। या पाठीमागचा मुख्य आरोपी जो आहे वाल्मीकि कराड, जो आज जेलबंद आहे, या वाल्मीकि कराडला फाशी झालीच पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची एक भूमिका आहे की अशा गुंडाच्या पाठीशी जो कोणी असेल त्याला सोडता कामा नाही। म्हणूनच आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडेकडे यांचे संशयाची सुई गेली होती, त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तो आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे। त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे। आज त्यांचा राजीनामा राज्यपालाकडे स्वीकृत झालेला आहे।